महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही शिवमंदिरातून ही पवित्र वस्तू घरी आणली तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील. पण अनेक लोकांना माहीतच नसतं की काय आणावे आणि काय आणू नये. आज आपण सगळं जाणून घेणार आहोत, तेही सविस्तरपणे. तर स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये. महाशिवरात्रीचा हा दिवस सर्वात पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जातो. थोडाही वेळ न दवडता आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवा यांची पूजा केली जाते. अनेक भक्त मंदिरात जाऊन पूजा करतात. पण एक प्रश्न कायम राहतो, शिवमंदिरातून घरी काय आणावे आणि त्याचे काय फायदे आपल्याला मिळू शकतात. आज आपण हे सर्व धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बघणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया शिवमंदिरातून काय आणावे. तर बेलपत्र, महादेवांना सर्वात प्रिय असे बेलपत्र. शिवलिंगावर अर्पण केलेले ताजे बेलपत्र पुजाऱ्यांच्या परवानगीने तुम्ही घरामध्ये घेऊन येऊ शकता. याचा फायदा म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि मनाला शांती मिळते. दोष आणि पाप नष्ट होतात. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बेलपत्र जे आहे ते घराच्या देव्हाऱ्यात ठेवावे किंवा पाण्यात विसर्जित करावे. दुसरा म्हणजे अभिषेकाचे पाणी. शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. तर कसे आणावे असा प्रश्न आपणास उद्भवू शकतो. मंदिरात मिळणारे चरणामृत किंवा अभिषेकाची लहान बाटली जी असते त्यामध्ये आपण शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी आणू शकतो. याचा फायदा म्हणजे घरात शिंपडण्यासाठी की जर आपण शिवलिंगावरचे पाणी घरात शिंपडले ती नकारात्मक शक्ती दूर होते, आजारपण कमी होण्यास मदत होतात आणि वास्तुदोषही कमी होतो. लक्षात ठेवा, हे पाणी आदरानेच ठेवले पाहिजे. तिसरा नंबर आहे तो म्हणजे भस्म किंवा विभूतीही म्हणतात. महादेवाच्या कपाळावर लावले जाणारे भस्म हे अत्यंत पवित्र असते. याचा फायदा म्हणजे महत्त्वाचा भीती दूर करणे, आपल्या मनातील भीती दूर करते, आत्मविश्वास वाढवते, नकारात्मक ग्रहदोष कमी करते आणि मानसिक स्थैर्य मिळते. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी कपाळावर लावल्यास उत्तम परिणाम आपल्यास बघण्यास मिळतो. चौथा नंबर आहे तो म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्ष हे भगवान शिवांचे अश्रूने मानले जाते. याचा फायदा म्हणजे तणाव कमी होतो, ध्यानात एकाग्रता वाढते, तसेच हृदयविकार, रक्तदाब नियंत्रित राहतो. हेही श्रद्धेनुसार केले गेले पाहिजे. धनप्राप्तीची शक्यता वाढते. 5 म्हणजे प्रसाद. एक गोष्ट रुद्राक्षाच्या बाबतीत सांगायची राहिली ती म्हणजे 5 मुखी रुद्राक्ष हा सर्वांसाठीच योग्य मानला जातो. जर 5 मुखी रुद्राक्ष तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातून मिळाला तर ते तुमचे परमभाग्य होय. पुन्हा येऊया नंबर 5 म्हणजे प्रसादाकडे. शिवमंदिरातील प्रसाद म्हणजे शिवाचा आशीर्वाद मानला जातो. या प्रसादाच्या ग्रहणाने कुटुंबातील एकता वाढते, घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते, कार्यात यश मिळते. पुढे आहे फुलं. शिवलिंगावरती अर्पण केलेली फुले तुम्ही घरी आणू शकता. देवघरात ठेवल्याने घरातील वातावरण पवित्र होते आणि मनशांती मिळते. आता महत्त्वाचं म्हणजे मंदिरातून घरी काय आणू नये. तुटलेले किंवा सुकलेले बेलपत्र हे सहसा टाळावे. प्रसाद खराब झालेला असेल तर तो घेऊ नये. मंदिरातील सजावटीच्या वस्तू किंवा चोरी करूनही कुठल्या गोष्टी आणू नयेत. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा हा सर्वात महत्त्वाचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर एखादी वस्तू घरी आणली तर ती वस्तू म्हणजे समजा तुम्ही रुद्राक्ष घरी आणला असेल तर
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा 108 वेळेला जप करा. रात्रभर जागरण करा. शक्य असल्यास तुम्ही शिवलिंगावरती दूध, पाणी, मध अर्पण करू शकता किंवा गरिबांना दान देणे हा सर्वात मोठा धर्म मानला जाईल. यामागचं शास्त्रीय कारण म्हणजेच आता आपण बघितलेल्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अंधश्रद्धा पसरवणे असा मुळीच नाही, तर यामागे काही वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण आहे. महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीची ऊर्जा ही लहरी वाढतात असे मानले जाते. त्यामुळे ध्यान, जप आणि पूजा यांचा प्रभाव अधिक वाढतो. भस्म आणि रुद्राक्ष यांचे काही वैज्ञानिक अभ्यास सांगतात ते मन शांत ठेवण्यास मदत करतात. घरी कसे ठेवावे असा प्रश्न आपल्या मनास उद्भवतो. देवघर स्वच्छ ठेवावे. पूर्व किंवा उत्तर दिशेला हे देवस्थान असावे. रोज दिवा लावावा आणि आठवड्यातून एकदा गंगाजल घरामध्ये नक्की शिंपडावं. हा आहे या व्हिडिओ मागचा संदेश. तर जाता जाता महाशिवरात्रीची ही पूजा नाही, तर तो आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाश आणण्याचा एक दिवस आहे. जर श्रद्धेने मंदिरातून पवित्र वस्तू घरी आणली तर आणि योग्य पद्धतीने ठेवली तर भगवान शिवांची कृपा तुम्हाला नक्की लाभेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ओम नमः शिवाय कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जात असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय. धन्यवाद.